सुवर्ण क्रांतीचे जनक हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे सुरू झालेल्या माननीय बाळासाहेब ठाकरे हळद हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा हिंगोली लोकसभेचे माजी खासदार हेमंत पाटील यांना राज्य शासनाने मंत्रिपदाचा दर्जा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला। ही हिंगोली लोकसभेसाठी अभिमानाची बाब आहे। याबद्दल येथील राजमाता जिजाऊ चौकात शिवसैनिकांनी जल्लोष करून मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले। यापूर्वी पाटील यांच्या प्रयत्नामुळे वसमतच्या हळदीला केंद्र सरकारने जीआय मानांकन दिले। त्यानंतर आता मंत्री दर्जा मिळाल्यामुळे हळद संशोधन केंद्रांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला। मराठा समाजासाठी राजीनामा देणारे पहिले खासदार तिकीट जाहीर होऊन प्रचारास लागल्यानंतर अत्यंत मानहानीपूर्वक त्यांना उमेदवारी नाकारली होती। तरीही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिले। अशा हेमंत पाटील यांना आज न्याय मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे। देशातील पहिले हळद संशोधन केंद्र हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे होते। याचे कारण म्हणजे हिंगोली जिल्ह्यात पिकवण्यात येणाऱ्या हळदीची गुणवत्ता आणि देशभरात नाव होण्यासाठी ते मोठे प्रयत्न करीत आहेत। 50 लाख टन हळदीचा वापर होतो, त्यापैकी निम्मी हळद महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने हिंगोली, परभणी, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात उत्पादित होते। हळद संशोधन केंद्र हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारलं असून हिंगोली जिल्ह्याच्या हळदीला जागतिक दर्जा प्राप्त व्हावा याकरिता माजी खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभेची धुरा हाती घेतल्यानंतर सुरुवात केली होती व सातत्याने याचा पाठपुरावा करून हे केंद्र मंजूर करून घेतलं। त्याला राज्य शासनाकडून भरीव निधी सुद्धा मंजूर करून घेतला। त्यानंतर संशोधन केंद्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला जातोय। सर्वप्रथम वसमतच्या हळदीला जीआय मानांकन प्राप्त झाल्या। हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून आजपर्यंत सलग 2 वर्ष मुंबई येथे जागतिक हळद परिषद घेण्यात आली। यामध्ये राज्यातील हळद उत्पादक, शेतकरी आणि जागतिक स्तरावरील नामांकित कंपन्या यांचा समेट घडवून आणला होता। तसेच जागतिक स्तरावर वेगवेगळ्या देशात हळदीपासून तयार होणारे उत्पादन याबाबतची माहिती सुद्धा मिळाली। हळद संशोधनात आजवर केलेल्या कार्यामुळे नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या जागतिक हळद परिषदेमध्ये NCDEXने माजी खासदार हेमंत पाटील यांचा गोल्डन मॅन पुरस्कार देऊन गौरव केला। मसालावर्गीय पिकांमध्ये शासन दरबारी दुर्लक्षित असलेले हळद या पिकावर गेलेल्या दशकभरापासून काम करत असलेले हेमंत पाटील खासदार झाल्यानंतर हळद पिकासाठी महत्त्वाचे काम केले। ते स्वतः केंद्राच्या स्पाइस बोर्डवर होते। स्पाइस बोर्डच्या माध्यमातून दक्षिणेकडच्या राजकारण्यांनी ज्या पद्धतीने त्या भागात पिकणाऱ्या मसालावर्गीय इलायची, दालचिनी, लवंग इत्यादी पिकांना महत्त्व प्राप्त करून दिलं, त्या पद्धतीचे महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी माजी खासदार हेमंत पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले। या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रामध्ये वसमत येथे 65 एकर जागेमध्ये हळद संशोधन केंद्र साकार होत आहे। महाराष्ट्र शासनाने या केंद्रामध्ये टिश्यू कल्चरच्या माध्यमातून दुप्पट उत्पन्न देणाऱ्या आणि जास्त करकुमीन असणाऱ्या हळदीच्या प्रजाती निर्माण केल्या असून मोठा प्रक्रिया उद्योग व विकरण केंद्र उभं राहत आहे। या सर्व प्रकल्पाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी 800 कोटीच्या निधीला मान्यता दिली असून यामुळे या भागात हळदीचा मोठा उद्योग उभे राहतात। या भागातील बेरोजगारी दूर होऊन व्यापारी वाढीस चालना मिळणार आहे। सन 2010 ते 2020 या दरम्यान 5,000 रुपयांच्या पुढे न सरकणारा हळदीचा भाव आज 13,000 ते 42,000 पर्यंत पोहोचला। यामुळे शेतकरी सुद्धा समाधानी आहेत। राज्य शासनाने इतर आयोग आणि मंडळांच्या अध्यक्षांना यापूर्वी कॅबिनेट दर्जा देऊन सन्मानित केलं। त्याच धर्तीवर आता हळद संशोधन केंद्राचा अध्यक्ष तथा माजी खासदार हेमंत पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा देऊन त्यांच्या कार्याचा एक प्रकारे गौरव केला। हळदीचा वापर दैनंदिन जीवनापासून ते औषधी निर्मितीसाठी केला जातो, त्यामुळे हळदीला देश आणि जगभरातून मोठी मागणी आहे। या पिकास कीड कमी प्रमाणात लागते, पाण्याचा वापर कमी प्रमाणात होतो, नैसर्गिक आपत्तीस तोंड देणारे हे नगदी पीक आहे। संशोधन केंद्रामध्ये शेतकऱ्यांना गुणवत्ता असलेली संवर्धित टिश्यू कल्चर पेरणीच्या वेळी होणाऱ्या खर्चात किमान 25,000 रुपये बचत होणार आहे। शेतकऱ्यांना निरोगी व उत्पन्न देणारे रोप मिळणार आहेत। प्रयोगशाळा, हळद प्रक्रिया केंद्र, विकिरण केंद्र करण्यात येत आहे। जागतिक दर्जाचा देशातील हा एकमेव प्रकल्प आहे। या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांची हळद निर्यात केली जाईल। त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगार मिळण्यास मोठी मदत होणार आहे आणि हिंगोलीसह नांदेड, परभणी व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे। आणि या मंत्रिपदाच्या उपलब्धीमुळे हळद संशोधन केंद्राच्या कामाला गती मिळणार आहे, यात दुमत नाही। केंद्रात आता या कामाला गती मिळणार आहे। यावेळी किनवट शहर प्रमुख सूरज सातुरवार, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, मनोज तिरमनवार, दिशा समिती सदस्य
मारुती सुंकलवाड, जनसंपर्क अधिकारी सुनील गरड, युवासेना तालुका प्रमुख अजय कदम पाटील, युवासेना शहर प्रमुख साई पालेपवाड, उपतालुका प्रमुख कपिल रेड्डी, दया पाटील, अनुराग ठोंबरे, वेदांत भंडारे, समीर जायभाय, नरसिंग नेमान्नीवार, सोनू माने, विक्रांत दगुलवार, एकनाथ तेलवरे, आदित्य आंधळे, साई नेताम, किरण भालेराव, प्रितेश पवार, फिरोज चाऊस, साई पेंदोर, शशिकांत शिवणकर, विपिन पवार, किरण येरमे यासह पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.